नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर भावांनो, आज आहे आपला 14वा दिवस 30 डेज व्हिडिओ अपलोडिंग चॅलेंजमधला, ज्यामध्ये आपण 30 दिवस कंटिन्यू गणपती बाप्पा स्टेटस व्हिडिओ एडिटिंग इथं आणणार होते। त्यातला आपला आजचा 14वा दिवस इथं असणार आहे। तर भावांनो, आपला आजचा व्हिडिओचा डेमो तुम्ही आताच बघितलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला आपण आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे तिथंच चालू करूया। तर आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला आपले जे काही बीटमार्क आणि शेक इफेक्ट लागतील ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जातील। तर सगळ्यात आधी ते ओपन करा। हे ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, बीटमार्क इथं चालू करायची आहे। बीटमार्कमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक ओव्हरलेचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे, ते ओव्हरलेचा व्हिडिओ इथं ॲड करा आणि त्याची ड्युरेशन 29.25 सेकंदापर्यंत ठेवा आणि एक्स्ट्राचा पार्ट इथं असा कट करून टाका। तर हे असं तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। ही इथं ॲडजस्ट केल्याच्या नंतर याच्यानंतर पुढे जे काही बीटमार्क येतील त्यामध्ये गणपती बाप्पाचे जे फोटो आहेत तुमच्याजवळ ते सगळे फोटो इथं ठेवायचे आहे। तर ते असे इथं फोटो लावायचे आणि एक्स्ट्राचा पार्ट इथं असा कट करून टाकायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे फोटो लावायचा आणि एक्स्ट्राचा पार्ट जे काय असते ते असं इथून ट्रिम करून टाकायचं आहे। जिथपर्यंत आपले फोटो आहे तिथपर्यंत आपल्याला सगळे फोटो एक एक आपल्या बीटमार्कमध्ये इथं लावत राहायचं आहे। तर अशा प्रकारे आपण फोटो लावूया आणि एक्स्ट्राचा पार्ट इथं असा कट करून टाकूया। बघू शकता काय अशा प्रकारे। तर आपण आपल्या जेवढे काही बीटमार्क आहे त्या सगळ्या बीटमार्कमध्ये आपले जे काही फोटो आहे त्याची इथं लावत जाऊया आणि एक्स्ट्राचा पार्ट इथं असा कट करून टाकूया। तर अशा प्रकारे आपल्याजवळ 40 का 41 सेकंदापर्यंत आपलं सॉन्ग आहे तर तिथपर्यंत आपल्याला आपले सगळे फोटो इथं असे लावून टाकायचे आहे। तर हे सगळे फोटो आपल्याला लावल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, ओव्हरलेवर आपण नंतर काम करूया। आधी आपले फोटो इथं लावून घेऊया। फोटो लावल्याच्या नंतर तुम्हाला बॅक येऊन आपल्याला जे काही शेक इफेक्टमध्ये मी एक इफेक्ट दिलेला आहे हा इफेक्ट तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे। हा इफेक्ट इथं कॉपी करायचा आणि आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन आता आपण जे काही फोटो लावले त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट फक्त इथं असा पेस्ट करत जायचा आहे। बघू शकता फोटोला सिलेक्ट करून पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन येते त्याच इथं तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे। म्हणजे प्रत्येक फोटोला हा जे काही इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला असं इथं पेस्ट करून टाकायचा आहे। बघू शकता काय अशा प्रकारे प्रत्येक इफेक्टला तुम्हाला हा फोटो म्हणजे हा जे काही असे इफेक्ट आहे ते प्रत्येक फोटोला हा इफेक्ट इथं बसला पाहिजे, हे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। तर बघू शकता अशा प्रकारे या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असं इथं बसून टाकायचा आहे। तर हा इफेक्ट इथं बसल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन एक ओढ तुझ्या आगमनाची हे PNG मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर ते PNG इथं लावून टाकायची आहे। बघू शकता मी तुम्हाला PNG पण आपल्याला इथं दाखवून देतो। तर ही PNG आपल्याला इथं अशी लावून टाकायची आहे। PNG लावून टाकायची आणि PNGची ड्युरेशन आपल्याला 29.25 पर्यंत अशी इथं वाढवून टाकायची आहे आणि PNGला थोडी असं झूम इन करायचं आहे। झूम इन केल्याच्या नंतर काय करा, आपला जे काही ओव्हरलेचा व्हिडिओ आहे तर खालच्या ओव्हरलेच्या व्हिडिओची जी काही ऑपॉसिटी आहे ती अशी इथं कमी करायची आहे। 50 सेकंदापर्यंत अशी तुम्हाला इथं ठेवून टाकायची आहे। म्हणजे आपलं सगळं लक्ष आपल्या PNGकडे इथं गेलं पाहिजे। आणि नंतर बॅक येऊन आपले जे काही शेक इफेक्टमध्ये मी 2 नंबरचा इफेक्ट जे काही दिलेला आहे बघू शकता हा रेजवाला हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे। हा इफेक्ट इथं कॉपी करायचा आणि आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन जे काही आपली PNG आहे त्या PNGला हा इफेक्ट असं इथं पेस्ट करायचा। म्हणजे काय अशा प्रकारे हा इफेक्ट आपल्या इथं बसून जाईल। बघू शकता अशा प्रकारे। तर हा इफेक्ट इथं बसून जाईल। तर हा इफेक्ट इथं बसल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या जे काही फोटो लावले होते त्या फोटोवर तुम्हाला एक ब्लॅक शॅडोची PNG इथं लावून टाकायची आहे। तर ते PNG पण इथं मी तुम्हाला दाखवून देतो ते कशी लावायची ते। तर बघू शकता ही आपली बॅक शॅडोवाली PNG आहे। ही PNG लावून PNGची ड्युरेशन इथं शेवटपर्यंत इथं वाढून घ्या। PNG इथं बरोबर ॲडजस्ट करून घ्या आणि याच्यावर काय करा, आता जे आपण PNG लावली तीच PNG परत
ब्लॅक PNGवर इथं लावून टाकायची आहे. तर बघू शकता आपण तीच PNG तर परत आपल्या त्या ब्लॅक PNGवर इथं अशी लावून टाकूया. तर ही PNG आपल्याला अशी इथं लावायची आहे आणि PNGची ड्युरेशन इथून शेवटपर्यंत इथं वाढून घ्यायची आहे आणि PNGला खालच्या साईडला बरोबर इथं ॲडजस्ट करून टाकायचं आहे काय अशा प्रकारे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आपल्या इथे रेडी झालेला आहे भावांनो. तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शन क्लिक करून आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर चला भावांनो आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.